म्हणजे अद्वैत विरोचक नाही? म्हणजे रुपाली विरोचक आहे? कशी वाटली आजची संध्याकाळ? तुमच्या बरोबरचा प्रत्येक क्षण छानच असतो. मगाशी मी सुद्धा विसरून गेले होते की तिथे आणखी लोक आहेत. ते आपल्याशिवाय दुसरं होतं का कोणी? मित्रा, खरं तर ही आजची संध्याकाळ कधी संपूच नाही असं वाटत होतं, पण संपली. मित्र, जेव्हा तू माझ्या मिठीत होतीस तेव्हा तो विरोचक निघून गेला असेल ना? पळून गेला असेल ना तू? निघूया आपण, उशीर झाला. चला. मित्र, आपण नको जाऊया ना त्या जगात. आपण थांबूया इथेच, या आपल्या जगात. मला सुद्धा इथेच थांबावंसं वाटतं, तुमच्या बरोबर, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. काळजी करू नकोस, तू जा आता. अद्वैत बरोबर बाहेर जाणार आहेस ना आज? हो, पण त्याआधी पानावर काय लिहिलंय ते कळायला हवं ना आत्या. 12 खडीचा अभ्यास करून मी श्लोकाचा अर्थ लावेन, पण तू जा. निघायला हवं साहेब, घरी सगळे वाट बघत असतील. निघूया.
काय झालं? साहेब, काय करताय तुम्ही? नाग गाडीचे तार उघडावं लागेल ना. साहेब, तुम्ही अजिबात गाडीच्या जवळ जायचं नाहीये. मित्र, पण नाग बाहेर कसं येणार? तुम्ही मागे व्हा. मित्र, तुम्ही मागे व्हा. मी म्हणाले ना तुम्हाला, तुम्ही गाडीचं दार नाही उघडायचंय. मित्र, आपण नाग बाहेर आला नाही तर आपण ते सगळं राहू द्या आता. आपण गाडी इथेच ठेवूया. आपण रिक्षा किंवा टॅक्सीने जाऊया. पण आता इथून चला. साहेब, मी म्हंटल ना, तुम्ही चला इथून. सुरू झालीची नाटकं पुन्हा. लांब राहायचं. तुझी ही नाटकं ना मी नाही फसणार. त्या आजोबाला मॅनिप्युलेट करण्यासाठी ही नाटकं करतेस. कधी वेळ लागायचं नाटक, कधी घाबरल्याचं नाटक. तुला कळते का? तू खरंच वेडी झाली आहेस. रुपाली म्हात्रे, तुझा अंत जवळ आलाय. एवढा मोठा धोका कसा काय पत्करताय तुम्ही? हे सगळं आमच्यासाठी धोका पत्करणं नाहीये. हे आमच्यासाठी कार्य आहे. आमचा धर्म आहे. आमचं कर्म आहे. मग मला तुमच्या कर्माने रुपाली विरोचक आहे. ही लिपी नाही, राक्षस तुमच्या पदरात टाकतोय. देवी आईचं आणि विरोचकाचं जिथे युद्ध झालं आणि जिथे विरोचकाचा वध झाला, आता विरोचक राक्षसाचा उल्लेख ग्रंथामध्ये सुद्धा आलाय.
त्रिनयना देवी आईने विरोचक राक्षसाचा वध केला होता. याचा अर्थ विरोचक परत येणार. जरी चूक झाली निमिषे भराची, विरोचक करीन घात साऱ्या जगाचा. दिवसलात ना मला आता भोगा कर्माची फळं. माझा अंत बघितलात ना, आता तुमचा अंत आहे. इथे इथे या तिथे काही होणार नाहीये. मरणार आहात तुम्ही. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. तुम्ही तिघी असून धडपडताय. तिघी म्हणजे कोण? इंद्राणी, नेत्रा आणि तुमच्या दोघींची ती लाडकी त्रिनयना देवी. मीच आहे आदी, मीच अंत, मीच वर्तमान भविष्य भूत, मीच संदेश, मीच संकेत, मीच आहे देव, मीच दैत्य. काय झालंय? अशी राक्षस बघितल्यासारखी का करतेस? घाबरलीस का? नाही म्हणजे माझ्या वागण्यामुळे मी राक्षस वाटू शकते, पण नाहीये मी. रुपाली म्हात्रे आहे मी, रुपाली म्हात्रे. घाबर मला, पण का घाबरतेस? विसरलीस का? मैत्रिणी होतो आपण कधी काळी, काम केलं एकमेकांबरोबर. अजूनही करू शकतो, म्हणजे संधी आहे तशी, तुझी इच्छा असेल तर. काय नक्की काय झालं? साहेब या, आधी पाणी देते तुम्हाला. आधी आलात तुम्ही? कुठे गेला होतात? हा तू कुठे गेला होतात? काय काय झालंय? असे का दिसत आहेत चेहरे तुमचे? आई अगं काही नाही, बाहेर गेलो होतो ना तर थकलोय, बाकी काही नाही. डोकं चेपून देते, बरं वाटेल तुला. चल चल उठ उठ. खरंच बरं वाटेल. अरे काय झालं? आत्या, आत्या संकेतात दिसलेली घटना घडून गेली आहे, पण तरी तो नाग अद्वैत साहेबांचा पाठलाग सोडतच नाहीये. म्हणजे आम्ही आता परत यायला निघालो ना, तेव्हा गतजन्मी विरोचक तुझा देव होता,
अरे सर्पयोनी तुझा देह होता. मी बघितलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय झालं असतं याचा विचार सुद्धा करवत नाहीये मला. आत्या, काय झालं? कसला विचार करताय? सर्पलिपीचा अर्थ लागला का तुम्हाला? हो, पान वाचलं मी. काय लिहिलंय पानावर? सांगा ना, काय वाचलं तुम्ही? नाहीतर चला तुमच्या खोलीत जाऊयात, तुम्ही मला सगळं नीट समजावून सांगा. चला. थांब. हत्या नाही थांबू शकत. मला हे सगळं जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला सांगा, काय लिहिलंय पानावर? वा नेत्रा, छान दिसतेस साडीत. अद्वैत साहेबांनी घेऊन दिली आजी. आहे, आधीची निवड चांगलीच आहे. तुला बघून अगदी ममताची आठवण झाली बघ. तुला आवडत असेल तर अधूनमधून नेसत जा साडी. हो आजी. काय आजी, खूप खोकला झालाय का? अगं 2-3 दिवस जरा कफ खोकला आहे. काढा करून घ्यायला चाले होते मी. बरं मग बसा तुम्ही खोलीत, मी पटकन बनवून आणते. अगं नको, मी करते. तू दमून आलीयस ना. आजी अहो, केवढासा वेळ लागतोय? तुम्ही असू दे, मी करते. मी आणून देते तुम्हाला. बर. आता सांगा मला सांगा ना, काय लिहिलंय पानावर? तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? सांगते, सगळं सांगते. पण आधी रुपाली गेली अद्वैत बरोबर, ते बघ जा. मी सगळं सांगेन तुला, पण आता जा आधी. काय झालंय आधी? तुला काय वाटलं रे? तू काही मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही? आई आहे मी तुझी, तुझ्या मनातलं कळतं मला. सांग ना रे. आई काही नाही, तू नको स्ट्रेस घेऊस या सगळ्याचा. चेहरा बघ तुझा कसा झालाय. काळजी वाटणारच ना मला. तू सांग म्हणजे निदान जरा शांत तरी होईल मी. आता तुला काय झालंय विचारण्याचा हक्क पण गमावून बसले का मी? आई प्लीज असं नको ना बोलूस तू. मग सांग ना. आई मी आणि नेत्रा डिनरसाठी बाहेर गेलो होतो. परत यायला म्हणून कार जवळ गेलो तर कारमध्ये नाग होता. नाग कार मध्ये कसं काय? आई, आई. हे बघा, मला काही झालेलं नाहीये, आम्ही व्यवस्थित आहोत. नाही पण असा कसं नाग गाडीत आला? आणि मग काय केलं काय मग तुम्ही? नेत्राने मला कार जवळ जाऊच दिलं नाही. शेवटी आम्ही कॅब करून आलो. हा नाग एवढा का मागे लागलाय ह्याच्या? मग तसं आहे तर दंश का नाही करत? मरेल तरी एकदाचा. की ते नेत्र आहे म्हणून वाचतोय. नेत्रा, नेत्रा, थँक्यू सो मच. खरंच तू होतीस म्हणून वाचला. आधी काळजी घ्या. पण गाडीत नाग कसा काय आला? आधी या नागाचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. तुम्हाला दोघांना काही झालं तर? काही नाही होणार आम्हाला. नका काळजी करू तुम्ही. देवी आई आहे आमच्या पाठीशी. मी आलो फ्रेश हो. ही खोटी काळजी दाखवणं बंद करा. त्यापेक्षा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण आता तुम्ही स्वतःची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. इंद्राणी आत्यांनी सर्पलिपीमध्ये काय वाचलं असेल?